दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने येत्या 13 जानेवारीला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. पाहुयात ही संपूर्ण बातमी. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय. येत्या 13 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहणार आहे. त्या दृष्टीने नांदेड व माहूर येथील मराठी पत्रकार परिषदेची टीम नियोजन करीत आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी केले. नमस्कार. माहूर येथे होणाऱ्या पत्रकार मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी मी आज आपल्या समोर आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 13 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा आदर्श पत्रकार संघांचा पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा हे दोन्ही संयुक्त कार्यक्रम येत्या 13 जानेवारी रोजी माहूर गड येथे होत आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने पत्रकार या मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहेत. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे पत्रकार संघ देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो की आपणही मोठ्या संख्येने सगळ्यांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उदाहरणार्थ पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या अधिस्वीकृतीचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या ST प्रवासाचा प्रश्न असेल किंवा पत्रकारांवर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा विषय असेल. हे सगळे विषय आजही जैसे थे आहेत आणि ह्या सगळ्या विषयावर आपल्याला तिथे चर्चा करायची आहे, विचारमंथन करायचं आहे, काही ठोस भूमिका घ्यायच्यात. त्यामुळे आपल्या सगळ्यांची उपस्थिती माहूर येथे आवश्यक आहे. माहूरच्या स्थानिक संयोजन समितीनं, माहूर तालुका पत्रकार संघ आणि नांदेड जिल्हा पत्रकार संघानं आपली सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे. मी या निमित्तानं परत एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने ह्या माहूर मेळाव्याला यायला पाहिजे. यापूर्वीचे जे मेळावे आहेत ते मग नागपूर असेल, पाटण असेल, बोर्डी असेल, वडवणी असेल, गंगाखेड असेल आणि ह्या सगळ्या ठिकाणी किंवा अक्कलकोट असेल, ह्या सगळ्या ठिकाणचे मेळावे यशस्वी झालेले आहेत. त्याच पद्धतीनं हा मेळावा देखील आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं उपस्थिती, सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचं मार्गदर्शन हे आवश्यक आहे. म्हणून मी परत आपल्याला विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यायचं आहे. आपण या. मी आपली माहूरमध्ये वाट बघतोय. धन्यवाद. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळनारी शिवारात अवैध गावठी दारू निर्मित करणारा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय. वडनेर भैरव पोलिसांनी छापा टाकून हा गावठी दारू निर्मिती करणारा अड्डा उद्ध्वस्त केला असून एकूण 1,43,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील आरोपी विशाल जाधव हा आवश्यक रसायनाच्या साह्याने हातभट्टी लावून त्यातून गावठी आंबट उग्रवासाची गावठी दारू तयार करून बेकायदा विना परवाना विक्री करत होता. तर दुसरा आरोपी नंदलाल सोनवणे याची किराणा दुकान असून तो गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा माल पुरवत होता. यामुळे या दोघांविरोधात वडनेर भैरव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ब)(क)(ई) व (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विशाल जाधव यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे, पोलीस उपनिरीक्षक तागड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवारे, पोलीस हवालदार कोरडे, पोलीस नाईक वाघमारे, पोलीस शिपाई पिठे, पोलीस शिपाई भुसाळ, होमगार्ड विठ्ठल गांगुर्डे यांनी केली आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, वडनेर भैरव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले. याच पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. शहरातील नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता याव्यात याकरिता नाशिक शहर पोलिसांतर्फे पोलीस आयुक्त व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून देण्यात आलाय. नागरिकांनी
99 23 32 33 11 99 23 32 33 11 हा नंबर पोलीस आयुक्त व्हॉट्सअप नंबर या नावाने सेव्ह करून ठेवावा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले। दरम्यान या नंबरवर संभाषणाची सुविधा उपलब्ध नसल्याने काही तक्रार असल्यास सदर नंबरवर मेसेज करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले। तसेच नंबरवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले। दरम्यान तक्रारी व आपत्कालीन परिस्थितीसाठी 112 हा नंबर उपलब्ध असून पोलिसांनी नवीन व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। 31 डिसेंबर 4 दिवसांवर येऊन ठेपलाय। यामुळे तळीरामांमध्ये अगदीच उत्साह संचारल्याचं दिसून येत आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण जोरदार प्लॅनिंग करतायत। यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी परवाना असेल तरच ग्राहकाला मद्य देण्याचा इशारा हॉटेल, बार, रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आस्थापनांना देण्यात आलाय। दरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याने नाशिक पोलिसांनी शहरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया वाढवल्या आहेत। तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जिल्हाभरात नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे। विना परवाना मद्य खरेदी व प्राशन करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस कारवाया करणार आहे। याच पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करायला देखील सुरुवात झाली आहे। दरम्यान अतिमद्य सेवन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध। तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18 97 62 59 12 18। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। निफाड गावची सुकन्या ॲडव्होकेट सौ तेजलताई संदीप पवार जाधव यांची खेरवाडी गावाच्या पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट केशवराव जाधव, श्री सुरेश जाधव, श्री दिनकर जाधव, श्री सुनील जाधव, श्री रमेश जाधव व तसेच समस्त जाधव परिवार, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राज्यातील साखर कारखान्यातील ऊस तोड वाहतूकदार व मुकादम यांनी कोयता बंदचा निर्णय घेतलाय।
ऊस तोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्याने सोमवार दिनांक 25 डिसेंबर पासून राज्यातील ऊस तोडणी वाहतूकदार कामगार व मुकादम यांनी कोयता बंदची हाक दिली आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर ऊस पुरवठा अभावी थंडावले आहेत. ऊस तोडी कामगारांच्या 7 संघटना व राज्यातील सहकारी साखर संघ यांच्यात गेल्या 2 महिन्यात 4 बैठका होऊनही काही तोडगा न निघाल्याने हे कोयता बंद आंदोलन सुरू करण्यात आले. ऊस तोडणी कामगार संघटनांनी 50% मजुरी आणि 2% कमिशन वाढीची मागणी केली असून साखर संघाने मात्र 27% मजुरी वाढीचा प्रस्ताव दिलाय. साखर संघाने लवकरात लवकर बैठक घेऊन मजुरी वाढीचा करार करावा, अन्यथा जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत कोयता बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना सीटू सह अन्य 6 संघटनांनी दिलाय. महाराष्ट्रातील सहकारी आणि खाजगी साखर कारखान्याच्या साठी काम करणारे ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, मुकादम यांच्या मजुरी वाढीचा करार यावर्षी व्हायला हवा होता. या संदर्भात सर्व 7 संघटनांनी सहकार संघाला ऑगस्टमध्ये आम्ही मागणीपत्र दिलं होतं, परंतु त्याच्यावर काही सहकारी साखर संघाने तातडीनं कारवाई केली नाही आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी 4 बैठका घेतल्या. त्या 4 बैठकीमध्ये सुद्धा अत्यंत कमी मजुरी वाढ त्यांनी प्रस्तावित केली. सगळ्या संघटनांची मागणी आहे की मजुरी वाढ ही 100% करण्यात यावी आणि मुकादमांचं कमिशन 2% वाढवावं आणि वाहतुकीच्या दरामध्ये वाढ करावी. परंतु साखर संघाने फक्त 27% मजुरी वाढीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे चौथी बैठक ही अपयशी ठरली आणि त्याच वेळेला सर्व 7ही संघटनांनी जाहीर केलं होतं की 25 डिसेंबरपर्यंत जर करार झाला नाही तर कोयता बंद आंदोलन करण्यात येईल. त्यानुसार कालपासून कोयता बंद आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर ऊसाचा पुरवठा होत नसल्यामुळे बंद पडत चाललेले आहेत, थंड होत चाललेले आहेत आणि सबंध हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेलं आहे. आम्ही साखर संघाला वेळोवेळी विनंती केली होती की महाराष्ट्रातल्या ऊसतोडणी मजुराचे दर हे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यापेक्षा खूप कमी आहेत. त्यांच्याकडे 476 रुपये प्रति टनाला ऊसतोडणी मजुरीचा दर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 276 आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे हार्वेस्टर मशीन आहे त्यांना 510 रुपये प्रति टन साखर कारखाने मजुरी देतात आहे, बिल देतात आहे आणि इथं माणसाला मात्र अत्यंत कमी मजुरी दिली जाते. आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की इतर राज्यामध्ये जसे दर आहेत त्या प्रमाणामध्ये हे वाढवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी 50% वाढ केली पाहिजे अशी आमची मागणी होती. त्यांनी नाही केली, त्यामुळे आता हे आंदोलन पेटलेलं आहे. आत्ताच साखर संघाकडून निरोप आला. उद्या दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलावलेली आहे. जोपर्यंत मजुरी वाढीचा करार होत नाही आहे, त्याच्यावर सह्या होत नाही, तोपर्यंत कोयताबंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय सीटू आणि सर्व संघटनांनी घेतलेला आहे. सर्व ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदारांना मी ह्याद्वारे आवाहन करतो की आपण प्रचंड संयम पाळलेला आहे, परंतु साखर संघाने दिरंगाई केलेली आहे, त्यामुळे आपल्याला कोयताबंद आंदोलन करावं लागलेलं आहे. एकजुटीमध्ये राहा. साखर संघाने आपल्याला न्याय दिला पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन आहे. आणि साखर संघाला सुद्धा आमची विनंती आहे की उद्याच्या बैठकीमध्ये याबद्दल ठोस निर्णय करून वेतन करार करा आणि महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरळीत चालतील याची व्यवस्था करा. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आज सकाळच्या सुमारास इंदोर महामार्गावर भीषण अपघात झालाय. साईबाबा दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या मॅजिक गाडीचा मनमाड पासून जवळ असलेल्या तांदूळवाडी फाट्यावर समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी व एर्टिगा या 2 वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. या अपघातात टाटा कंपनीची मॅजिक यातील प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता येवला येथे नेण्यात आले असून यामध्ये कोणीही मृत्यू झाले नसून भाविकांना पुढील उपचाराकरिता येवला उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले आहे.
रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 2024च्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नागरिकांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत जनजागृती व्हावी म्हणून कार्यक्रम आयोजित केलाय. 29 फेब्रुवारीपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात होणार असून या जनजागृती कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. नमस्कार, मी डॉक्टर मीनाक्षी भगीरथ गोसावी, नायब तहसीलदार निवडणूक, तहसील कार्यालय चांदवड. आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर माननीय भारत निवडणूक आयोगाने 29 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना ईव्हीएम व्हीव्हीपॅट या मशीन्सची माहिती मिळावी, अचूक मतदान केले जाते याबाबत खात्री व्हावी यासाठी ईव्हीएम व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या अन्वये तहसील कार्यालय चांदवड येथे व तालुक्यातील सर्व यादी भागात मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅनद्वारे जनजागृती केली जात आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत ईव्हीएम डेमॉन्स्ट्रेशन सेंटर उभारण्यात आलेले आहे. त्या अन्वये नागरिक अचूक मतदान करून त्याबाबत व्हीव्हीपॅट स्लिपद्वारे खात्री करू शकतात. सदरचा कार्यक्रम 29 फेब्रुवारीपर्यंत अंमलात असणार आहे. तालुक्यातील व 118 विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये 2 मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती देखील सुरू आहे. याबाबत प्रशासनाच्या वतीने व तहसील कार्यालय चांदवडच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येते की सर्व नागरिकांनी जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व ईव्हीएम व्हीव्हीपॅट कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा. धन्यवाद मॅडम, आपण दक्ष न्यूज संघ संवाद साधल्याबद्दल. जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमधील नागरिकांच्या जनजागृतीसाठी तहसील कार्यालयात मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आलेले असून या ठिकाणी मतदार प्रत्यक्ष मतदान यंत्रावर मतदान प्रात्यक्षिक करीत आहेत. हे मतदान यंत्राचं प्रात्यक्षिक चालू आहे. याच्यामध्ये सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट आहे. सीयूचं बॅलेट बटन दाबल्यानंतर बीयूला आपल्याला 16 पैकी जे डमी दिलेलं आहे त्यापैकी कोणताही एक बटन दाबून त्याचं आपण खात्री करून घ्यायची. जी इथं बॅलेट पडतं त्याच्यामध्ये बघून घ्यायचं आपण ज्याला मतदान केलेलं आहे त्यालाच आपण दिलेलं आहे का इथं पावती दिसते. एवढंच प्रात्यक्षिक चालू आहे. मतदार या ठिकाणी स्वतः मतदान यंत्र हाताळत असून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ प्रत्येक मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्रावर उपलब्ध करून दिलेले आहेत. या केंद्रावर मतदारांचे मतदार यादीबाबत ऑनलाईन मतदान सहाय्यता ॲपद्वारे आपले नाव शोधणे, नवीन मतदार नोंदणी याबाबतही जागरूकता करण्यात येते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. सर्वत्र दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. निफाड येथे गेल्या 15 ते 20 वर्षापासून जुने दैवत दत्त मंदिर येथे दत्त जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते. सालबादाप्रमाणे याही वर्षी निफाड पोलीस स्टेशन येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते. दत्त जयंतीच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा. सालाबादप्रमाणे याही वर्षी निफाड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं. आम्हाला जसं आठवतं लहानपणापासून अगदी लहानपणापासून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या या दत्ताच्या या अवताराच्या निमित्ताने सर्व भाविक भगवान श्री दत्त यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या पोलीस स्टेशनच्या मंदिरामध्ये येतात आणि आशीर्वाद घेतात. आणि म्हणून या महाप्रसादाचं एक आगळं वेगळं आयोजन या नाशिक जिल्ह्यातील या निफाड पोलीस स्टेशनमध्ये केलं जातं.
जे अधिकारी या ठिकाणी येतात अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करतात. याही वेळेस आमचे मार्गदर्शक आदरणीय PI साहेब, महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाप्रसादाचं आयोजन केलं आणि म्हणून निफाडकरांच्या वतीनं साहेबांचंही मनापासून आम्ही आभार मानतो आणि सर्वांना भगवान श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. यावेळी निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक बापूसाहेब महाजन, PSI पठारे, API पाटील, पोलीस गोपनीय विलास बिडगर, पोलीस गोपनीय ज्ञानेश्वर सानप, पोलीस हवालदार राजू मनोहर, पोलीस हवालदार सांगळे, पोलीस हवालदार साळवे, पोलीस हवालदार सारंगधर, पोलीस हवालदार बारहाते, मुकुंद होळकर, मधुकर शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सातपूर कॉलनीतील प्रसिद्ध गौराई भजनी मंडळाचा दत्त जन्मावर आधारित भव्य भजन संध्या कार्यक्रम देखील आयोजित केला होता. यावेळी सातपूर पोलीस ठाण्याच्या विविध पोलीस अधिकाऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेतला असून सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनी देखील दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतलाय. आजचा श्री गुरुदेव दत्त महाराजांची ही जयंती आणि सातपूरकरांचा उत्साह तसेच आमचे पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार आणि अधिकारी यांचा उत्साह, भजनी मंडळ, महिला मंडळ यांचं, बहुराय भजनी मंडळ यांचा उत्साह म्हणजे सर्वांना ह्यांना बघून सर्वांचा द्विगुणच झालेला आहे उत्साह. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही ठिकाणी मंदिर असतं, त्या ठिकाणी आरती होत नाही वगैरे काही नसतंय, परंतु हा जो उत्साह आहे याला गावकऱ्यांचं जो सहकार्य मिळतं, भजनी मंडळांचं सहकार्य मिळतं आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि हे पोलीस स्टेशन नसून आपल्या तक्रारी सोडवण्याचं किंवा या ठिकाणी जे काही तुमच्या तक्रारी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि आम्ही जे काही कार्य करत असतो ते सर्व आपल्या सहकार्यानेच करत असतो. तरी या ठिकाणी आजचा जो हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे दत्त जयंतीचा, या निमित्ताने मी सर्व भाविक मंडळींना, सर्व भजनी मंडळींना, सर्व सातपूरकर वासियांना, पत्रकार बांधवांना देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्ता यावे हो यावे, आम्हाला दर्शन द्यावे, अशा जयघोषात दत्त जन्मोत्सवाचा पाळणा करत भजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. याचबरोबर चांदवड येथे दिनांक 19 डिसेंबर पासून 27 डिसेंबर पर्यंत दिंडोरी प्रणीत चांदवड श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध कार्यक्रम करून दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सोहळा पार पडला असून दत्त जन्म सोहळा देखील साजरा करण्यात आला. श्री स्वामी समर्थ चांदवड येथे स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्त जयंतीनिमित्त हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. येथे 7 दिवस अखंड पारायण करण्यात आले. वीणावादन, दुर्गा सप्तशती वाचन, श्री स्वामी समर्थ वाचन अशी सेवा करण्यात आली आणि आज भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. भंडाऱ्याच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता झाली. श्री स्वामी समर्थ. या सप्ताहामध्ये पुण्याह वाचन व 9 मंडळांची मांडणी करून श्री गणेश याग, गीता याग, श्री स्वामी समर्थ याग, चंडी याग, रुद्र याग करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होऊन स्थापित देवता पूजन, बलिपूजन, पूर्णाहुती, वासोरधरा, श्रेयदान, यजमान, अभिषेक, विभूती धारण, परिस्तरण, परिसमोहन व पर्युक्षण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अबालवृद्ध, महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी आपला अनमोल सहभाग नोंदवला. योगेश कर्डिलेसह परमेश्वर आंधळे व आनंद बडोदे, दक्ष न्यूज, निफाड, सातपूर, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. निफाड गावची सुकन्या ॲडव्होकेट सौ तेजलताई संदीप पवार जाधव यांची खेरवाडी गावाच्या पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट केशवराव जाधव, श्री सुरेश जाधव, श्री दिनकर जाधव, श्री सुनील जाधव, श्री रमेश जाधव व तसेच समस्त जाधव परिवार निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मराठा आरक्षणाबाबत सरकारने अजूनही ठोस निर्णय दिला नसल्याने राज्यात मराठा बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. येत्या 20 जानेवारीला नाशिकहून मराठा समाज पायी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. नाशिकच्या शिवतीर्थावर गेल्या 105 दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची दिनांक 26 डिसेंबर रोजी सांगता करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने पायदिंडीत सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले. दरम्यान सकल मराठा समाजाची पुढील बैठक 30 डिसेंबर रोजी होणार असून पायदिंडीचे नियोजन यात करण्यात येणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आता खेड्यापाड्यातील मराठा बांधवांना एकत्र जोडून मुंबईच्या दिशेने कूच करणार असल्याचा इशारा मराठा बांधवांनी दिलाय. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुण मंडळी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सागर वाबळे, दक्ष न्यूज, मुंबई. नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. छावा क्रांतीवीर सेनेची नियोजन बैठक संपन्न झाली. याचं कारण होतं छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा 10वा वर्धापन दिन व छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा. येत्या 1 जानेवारीला छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा 10वा वर्धापन दिन व छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनी मराठा समाजाला ओबीसीतून 50% आत सरसकट आरक्षण मिळावे, अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी, शेतकऱ्यांना वीज व पाणी बिल माफ करावे, शेतीमालाला हमी भाव देऊन सर्व मालांवरील निर्यात बंदी यासारख्या अनेक मागण्या मांडल्या जाणार आहे. तसेच वर्धापन दिनानिमित्त शिवशाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम देखील आयोजित केला असून छावा क्रांतीवीर सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील होणार आहे. या वर्धापन दिनाप्रसंगी व अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर आयुषी देशमुख,
यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपतींचे वंशज नागपूर संस्थानाचे श्रीमंत छत्रपती मधोजी राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। दरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार बच्चू कडू, कामगार नेते अभिजित राणे, विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप तसेच शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील बागुल, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शिवाजी शहाणे तर छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विलास पांगरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। समृद्धी महामार्गाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेत। इगतपुरी तालुक्यात धामणे येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले। धामणे गावातून या महामार्गाचे काम सुरू असून राज इन्फ्रा कंपनी हे काम करीत आहे। मात्र कंपनीने स्थानिक प्रशासनाला हाताशी घेऊन ग्रामस्थांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न करत महामार्ग करण्यासाठी ज्वलनशील रसायन वापरून ब्लास्टिंगचे काम पूर्ण केले। यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याबाबत स्थानिक महिला गेल्या 5 महिन्यापासून घराच्या व शेतीच्या भरपाईसाठी उपोषण करताय, तरी देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करावी व संबंधित अधिकारी व कंपनींवर कारवाई करा, अन्यथा काम बंद करू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय। आमच्या गावामध्ये समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे। काम चालू असताना आमच्या गावामध्ये पूर्ण घरांना तडे गेले, अतोनात घरांची नुकसान झाली, शेतीची पण नुकसान झाली, लोकांच्या पाईपलाईनची नुकसान झाली। सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून राहिले। वेळोवेळी आम्ही शासनाला याची दखल दिली तरी ते आमच्याकडे यायला पण तयार नाही, पाहायला पण तयार नाही। आमचा सर्वे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही सरकारी सर्वे केला, आम्ही सरकारी केला, खाजगी करा, आम्ही खाजगी केला। सरकारी सर्वे झाल्यानंतर त्यांनी आम्हाला व्हॅल्युएशन तुम्हाला 1 महिन्यामध्ये व्हॅल्युएशन देऊ असं सांगितलं। त्यांनी आम्हाला आता 12 तारखेची मुदत दिली होती, आता आमची 25 तारीख आली, तरी आम्ही शांत बसलो। पण आता इडून पुढे आम्ही शांत बसणार नाही, काम आम्ही चालू करून देणार, आमचे पैसे भेटल्याशिवाय आम्ही काम चालू करून देणार नाही। शासनाने भेटले पाहिजे। महिन्यापूर्वी तहसीलदार व राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना नुकसानीचे मूल्यमापन करून पत्र सादर करण्यास सांगितले होते। ग्रामस्थांनी ते केलेही, परंतु तरी देखील ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही। त्यानंतर ग्रामस्थांनी रस्ते विकास महामंडळ व राज इन्फ्रा कंपनीला नुकसानीचे मूल्यांकन सादर केले। मात्र राज इन्फ्रा कंपनी व रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी देखील नुकसान भरपाई देण्यास हात वर केले। यामुळे संबंधित अधिकारी व कंपनीवर कारवाई करा, अन्यथा काम बंद करू असा इशारा संतप्त महिलांनी दिलाय। आता तरी प्रशासन या सर्व गोष्टींची दखल घेऊन ग्रामस्थांना नुकसान भरपाई देईल का हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। भागीरथ अतकरी, दक्ष न्यूज, इगतपुरी। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पानिपत भूमीतून मराठा सरदार यांनी नाशिकमधील आपल्या जन्मभूमीचे दर्शन घेतले। राजोळे घराण्याचे वंश रामनारायण राजोळे, ईश्वर सिंग राजोळे, जोगिंदर सिंग राणे यांनी नाशिकमधील निफाड तालुक्यातील करंजगाव या ठिकाणी जन्मभूमीचं दर्शन घेतले। पानिपत ते नाशिक असा प्रवास करून ते आपल्या जन्मभूमीत दाखल झाले। करंजगाव येथील जनता विद्यालयात सोहळा घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी पानिपत युद्धातील गाथा सांगून रामनारायण राजोळे यांनी पानिपत युद्धातील काही गोष्टी रेखाटल्या, तसेच रामदास काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। निफाड स्थित जिला नासिक, महाराष्ट्र स्टेट में मैं मुकुंद राजे होलकर निफाड से, यहाँ पे हमारे मेहमान आज पानीपत से, इधर निफाड तालुका में करंजगांव है, वहाँ के जो राजोले पाटिल है ये हमारे साथ में आज निफाड में, नासिक के समाधान बागल और नासिक के पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
इनके जमाने में जिनके दादाजी सरदार थे, ये उनके वंशज भौसराज राजोड़े और समवेत निफाड़ के ये सब नागरिक यहाँ पे जो राजवाड़ा है ये फंसे घराने का था। यशवंतराव फंसे जो पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांके दामाद थे। ये निफाड़ में अहिल्याबाई होळकर की एकमेव कन्या मुक्ताबाई, इनको यहाँ पे यशवंतराव होळकर के साथ में विवाह बंद किया था और विवाह होने के बाद में यहाँ पे जो है ये राजवाड़ा बनाया गया था। यही अभी ये मेहमान निफाड़ में आए हैं, मैं इनका दिल से स्वागत करता हूँ और निफाड़ नगर में हार्दिक अभिनंदन करता हूँ। राजोळी घराण्याच्या वंशजांनी जन्मभूमीत येऊन सर्वप्रथम करंजगाव येथील सटवाजी राजोळे यांच्या समाधीचे दर्शन घेतले। त्यानंतर निफाड, चांदवड येथील ऐतिहासिक स्थळ तसेच मंदिरांना देखील भेट दिली। या प्रसंगी भाऊसाहेब राजोळे, समाधान बागल, मुकुंदराजे होळकर, रामदास काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही। चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर। येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज। यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात। यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध, तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल। त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीम ही मिळेल। तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर। आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक। संपर्कासाठी नंबर 9762591218 9762591218। चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला। निफाड गावची सुकन्या ॲडव्होकेट सौ तेजलताई संदीप पवार जाधव यांची खेरवाडी गावाच्या पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक ॲडव्होकेट केशवराव जाधव, श्री सुरेश जाधव, श्री दिनकर जाधव, श्री सुनील जाधव, श्री रमेश जाधव व तसेच समस्त जाधव परिवार, निफाड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने येत्या 13 जानेवारीला वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय। पाहुयात ही संपूर्ण बातमी। मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय। येत्या 13 जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित राहणारे, त्या दृष्टीने नांदेड व माहूर येथील मराठी पत्रकार परिषदेची टीम नियोजन करीत आहे। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख यांनी केले। नमस्कार।
माहूर येथे होणाऱ्या पत्रकार मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी मी आज आपल्यासमोर आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की येत्या 13 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्रातील मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न तालुका आणि जिल्हा आदर्श पत्रकार संघांचा पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा हे दोन्ही संयुक्त कार्यक्रम येत्या 13 जानेवारी रोजी माहूरगड येथे होत आहेत. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येने पत्रकार या मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहेत. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे असे पत्रकार संघ देखील या कार्यक्रमाला येणार आहेत. आणि मी आपल्याला या निमित्तानं आवाहन करतो की आपणही मोठ्या संख्येने सगळ्यांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उदाहरणार्थ, पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या रेल्वे प्रवासाचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या अधिस्वीकृतीचा प्रश्न असेल, पत्रकारांच्या एसटी प्रवासाचा प्रश्न असेल किंवा पत्रकारांवर महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या हल्ल्यांचा विषय असेल. हे सगळे विषय आजही जैसे थे आहेत आणि ह्या सगळ्या विषयावर आपल्याला तिथे चर्चा करायची आहे, विचारमंथन करायचं आहे, काही ठोस भूमिका घ्यायच्यात. त्यामुळे आपल्या सगळ्यांची उपस्थिती माहूर येथे आवश्यक आहे. माहूरच्या स्थानिक संयोजन समितीनं, माहूर तालुका पत्रकार संघ आणि नांदेड जिल्हा पत्रकार संघानं आपली सगळी व्यवस्था तिथे केलेली आहे. मी या निमित्तानं परत एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने ह्या माहूर मेळाव्याला यायला पाहिजे. यापूर्वीचे जे मेळावे आहेत ते मग नागपूर असेल, पाटण असेल, बोर्डी असेल, वडवणी असेल, गंगाखेड असेल आणि ह्या सगळ्या ठिकाणी किंवा अक्कलकोट असेल, ह्या सगळ्या ठिकाणचे मेळावे यशस्वी झालेले आहेत. त्याच पद्धतीनं हा मेळावा देखील आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचं उपस्थिती, सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांचं मार्गदर्शन हे आवश्यक आहे. म्हणून मी परत आपल्याला विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने यायचं आहे. आपण या, मी आपली माहूरमध्ये वाट बघतोय. धन्यवाद. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळनारी शिवारात अवैध गावठी दारू निर्मित करणारा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय. वडनेर भैरव पोलिसांनी छापा टाकून हा गावठी दारू निर्मिती करणारा अड्डा उद्ध्वस्त केला असून एकूण 1,43,300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील आरोपी विशाल जाधव हा आवश्यक रसायनाच्या साह्याने हातभट्टी लावून त्यातून गावठी आंबट उग्रवासाची गावठी दारू तयार करून बेकायदा विना परवाना विक्री करत होता. तर दुसरा आरोपी नंदलाल सोनवणे याची किराणा दुकान असून तो गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा माल पुरवत होता. यामुळे या दोघांविरोधात वडनेर भैरव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 ब क ई व फ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विशाल जाधव यास अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे, पोलीस उपनिरीक्षक तागड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवारे, पोलीस हवालदार कोरडे, पोलीस नाईक वाघमारे, पोलीस शिपाई पिठे, पोलीस शिपाई भुसाळ, होमगार्ड विठ्ठल गांगुर्डे यांनी केली आहे. संतोष विधाते, दक्ष न्यूज, वडनेर भैरव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले. याच पार्श्वभूमीवर नाशिककरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते. शहरातील नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता याव्यात याकरिता नाशिक शहर पोलिसांतर्फे पोलीस आयुक्त व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून देण्यात आलाय. नागरिकांनी 99 23 32 33 11 99 23 32 33 11 हा नंबर पोलीस आयुक्त व्हॉट्सअप नंबर या नावाने सेव्ह करून ठेवावा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले. दरम्यान या नंबरवर संभाषणाची सुविधा उपलब्ध नसल्याने काही तक्रार असल्यास सदर नंबरवर मेसेज करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. तसेच नंबरवर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले. दरम्यान तक्रारी व आपत्कालीन परिस्थितीसाठी 112 हा नंबर उपलब्ध असून पोलिसांनी नवीन व्हॉट्सअप नंबर उपलब्ध करून दिल्याने नागरिक समाधान व्यक्त करतायत. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक.
दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 31 डिसेंबर 4 दिवसांवर येऊन ठेपलाय. यामुळे तळीरामांमध्ये अगदीच उत्साह संचारल्याचं दिसून येत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण जोरदार प्लॅनिंग करतायत. यामुळे पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी परवाना असेल तरच ग्राहकाला मद्य देण्याचा इशारा हॉटेल, बार, रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आस्थापनांना देण्यात आला आहे. दरम्यान दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याने नाशिक पोलिसांनी शहरात ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया वाढवल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागानेही जिल्ह्याभरात नाकाबंदी करायला सुरुवात केली आहे. विनापरवाना मद्य खरेदी व प्राशन करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस कारवाया करणार आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करायला देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान अतिमद्य सेवन केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मानसी देशमुख, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762 59 12 18, 9762 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. निफाड गावची सुकन्या ॲडव्होकेट सौ तेजलताई संदीप पवार जाधव यांची खेरवाडी गावाच्या पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट केशवराव जाधव, श्री सुरेश जाधव, श्री दिनकर जाधव, श्री सुनील जाधव, श्री रमेश जाधव व तसेच समस्त जाधव परिवार, निफाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. राज्यातील साखर कारखान्यातील ऊस तोड वाहतूकदार व मुकादम यांनी कोयता बंदचा निर्णय घेतलाय. ऊस तोडणी व ऊस वाहतुकीत वाढ न झाल्याने सोमवार दिनांक 25 डिसेंबर पासून राज्यातील ऊस तोडणी वाहतूकदार कामगार व मुकादम यांनी कोयता बंदची हाक दिली आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर ऊस पुरवठा अभावी थंडवले आहेत. ऊसतोडी कामगारांच्या 7 संघटना व राज्यातील सहकारी साखर संघ यांच्यात गेल्या 2 महिन्यात 4 बैठका होऊनही काही तोडगा न निघाल्याने हे कोयता बंद आंदोलन सुरू करण्यात आले. ऊस तोडणी कामगार संघटनांनी 50% मजुरी आणि 2% कमिशन वाढीची मागणी केली असून साखर संघाने मात्र 27% मजुरी वाढीचा प्रस्ताव दिलाय. साखर संघाने लवकरात लवकर बैठक घेऊन मजुरी वाढीचा करार करावा, अन्यथा जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत कोयता बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा महाराष्ट्र ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटना C2 सह अन्य 6 संघटनांनी दिलाय.
महाराष्ट्रातील सहकारी आणि खाजगी साखर साठी काम करणारे ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार, मुकादम यांच्या मजुरी वाढीचा करार यावर्षी व्हायला हवा होता. या संदर्भात सर्व 7 संघटनांनी सहकार संघाला ऑगस्टमध्ये आम्ही मागणीपत्र दिलं होतं, परंतु त्याच्यावर काही सहकारी साखर संघाने तातडीनं कारवाई केली नाही आणि नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी 4 बैठका घेतल्या. या 4 बैठकीमध्ये सुद्धा अत्यंत कमी मजुरी वाढ त्यांनी प्रस्तावित केली. सगळ्या संघटनांची मागणी आहे की मजुरी वाढ ही 100% करण्यात यावी आणि मुकादमांचं कमिशन 2% वाढवावं आणि वाहतुकीच्या दरामध्ये वाढ करावी. परंतु साखर संघाने फक्त 27% मजुरी वाढीचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे 4थी बैठक ही अपयशी ठरली आणि त्याच वेळेला सर्व 7ही संघटनांनी जाहीर केलं होतं की 25 डिसेंबरपर्यंत जर करार झाला नाही तर कोयता बंद आंदोलन करण्यात येईल. त्यानुसार कालपासून कोयता बंद आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे. अनेक साखर कारखान्यांचे बॉयलर उसाचा पुरवठा होत नसल्यामुळे बंद पडत चाललेले आहेत, थंड होत चाललेले आहेत आणि सबंध हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये पसरत चाललेलं आहे. आम्ही साखर संघाला वेळोवेळी विनंती केली होती की महाराष्ट्रातल्या ऊसतोडणी मजुराचे दर हे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यापेक्षा खूप कमी आहेत. त्यांच्याकडे 476 रुपये प्रति टनाला ऊसतोडणी मजुरीचा दर आहे आणि महाराष्ट्रामध्ये 276 आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे हार्वेस्टर मशीन आहे त्यांना 510 रुपये प्रति टन साखर कारखाने मजुरी देतात आहे, बिल देतात आहे आणि इथं माणसाला मात्र अत्यंत कमी मजुरी दिली जाते. आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला होता की इतर राज्यामध्ये जसे दर आहेत त्या प्रमाणामध्ये हे वाढवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी 50% वाढ केली पाहिजे अशी आमची मागणी होती. त्यांनी नाही केली, त्यामुळे आता हे आंदोलन पेटलेलं आहे. आत्ताच साखर संघाकडून निरोप आला. उद्या दुपारी 3 वाजता पुण्यामध्ये शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक बोलवलेली आहे. जोपर्यंत मजुरी वाढीचा करार होत नाही आहे, त्याच्यावर सह्या होत नाही, तोपर्यंत कोयता बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय सीटू आणि सर्व संघटनांनी घेतलेला आहे. सर्व ऊसतोडणी मजूर, मुकादम, वाहतूकदारांना मी ह्याद्वारे आवाहन करतो की आपण प्रचंड संयम पाळलेला आहे, परंतु साखर संघाने दिरंगाई केलेली, त्यामुळे आपल्याला कोयता बंद आंदोलन करावं लागलेलं आहे. एकजुटीमध्ये राहा. साखर संघाने आपल्याला न्याय दिला पाहिजे, याच्यासाठी हे आंदोलन आहे. आणि साखर संघाला सुद्धा आमची विनंती आहे की उद्याच्या बैठकीमध्ये याबद्दल ठोस निर्णय करून वेतन करार करा आणि महाराष्ट्रातले साखर कारखाने सुरळीत चालतील याची व्यवस्था करा. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आज सकाळच्या सुमारास इंदोर महामार्गावर भीषण अपघात झालाय. साईबाबा दर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या मॅजिक गाडीचा मनमाड पासून जवळ असलेल्या तांदूळवाडी फाट्यावर समोरून येणाऱ्या मारुती सुझुकी व एर्टिगा या 2 वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झालाय. या अपघातात टाटा कंपनीची मॅजिक यातील प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराकरिता येवला येथे नेण्यात आले असून यामध्ये कोणीही मृत्यू झाले नसून भाविकांना पुढील उपचाराकरिता येवला उपजिल्हा रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले आहे. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. 2024च्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नागरिकांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत जनजागृती व्हावी म्हणून कार्यक्रम आयोजित केलाय. 29 फेब्रुवारी पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात होणार असून या जनजागृती कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. नमस्कार, मी डॉक्टर मीनाक्षी भगीरथ गोसावी, नायब तहसीलदार निवडणूक, तहसील कार्यालय चांदवड. आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर माननीय भारत निवडणूक आयोगाने
29 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना EVM व्हीव्हीपॅट या मशीन्सची माहिती मिळावी, अचूक मतदान केले जाते याबाबत खात्री व्हावी यासाठी EVM व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या अन्वये तहसील कार्यालय चांदवड येथे व तालुक्यातील सर्व यादी भागात मोबाईल डेमॉन्स्ट्रेशन व्हॅनद्वारे जनजागृती केली जात आहे। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत EVM डेमॉन्स्ट्रेशन सेंटर उभारण्यात आलेले आहे। त्या अन्वये नागरिक अचूक मतदान करून त्याबाबत व्हीव्हीपॅट स्लिपद्वारे खात्री करू शकतात। सदरचा कार्यक्रम 29 फेब्रुवारीपर्यंत अंमलात असणार आहे। तालुक्यातील व 118 विधानसभा मतदारसंघातील सर्व गावांमध्ये 2 मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती देखील सुरू आहे। याबाबत प्रशासनाच्या वतीने व तहसील कार्यालय चांदवडच्या वतीने आपणास आवाहन करण्यात येते की सर्व नागरिकांनी जनजागृती कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व EVM व्हीव्हीपॅट कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवावा। धन्यवाद मॅडम, आपण दक्ष न्यूज संघ संवाद साधल्याबद्दल। जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांमधील नागरिकांच्या जनजागृतीसाठी तहसील कार्यालयात मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आलेले असून या ठिकाणी मतदार प्रत्यक्ष मतदान यंत्रावर मतदान प्रात्यक्षिक करीत आहेत। हे मतदान यंत्राचं प्रात्यक्षिक चालू आहे। याच्यामध्ये CU, BU आणि व्हीव्हीपॅट आहे। CUचं बॅलेट बटन दाबल्यानंतर BUला आपल्याला 16 पैकी जे डमी दिलेलं आहे त्यापैकी कोणताही एक बटन दाबून त्याचं आपण खात्री करून घ्यायची। जी इथं बॅलेट पडतं त्याच्यामध्ये बघून घ्यायचं आपण ज्याला मतदान केलेलं आहे त्यालाच आपण दिलेलं आहे का इथं पावती दिसते। एवढंच प्रात्यक्षिक चालू आहे। मतदार या ठिकाणी स्वतः मतदान यंत्र हाताळत असून त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी तज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ प्रत्येक मतदान यंत्र प्रात्यक्षिक केंद्रावर उपलब्ध करून दिलेले आहेत। या केंद्रावर मतदारांचे मतदार यादीबाबत ऑनलाईन मतदान सहाय्यता ॲपद्वारे आपले नाव शोधणे, नवीन मतदार नोंदणी याबाबतही जागरूकता करण्यात येते। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सर्वत्र दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। निफाड येथे गेल्या 15 ते 20 वर्षापासून जुने दैवत दत्त मंदिर येथे दत्त जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते। सालाबादाप्रमाणे याही वर्षी निफाड पोलीस स्टेशन येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। दत्त जयंतीच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा। सालाबादप्रमाणे याही वर्षी निफाड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून संपूर्ण गावामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने प्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं। आम्हाला जसं आठवतं लहानपणापासून अगदी लहानपणापासून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या या दत्ताच्या या अवताराच्या निमित्ताने सर्व भाविक भगवान श्री दत्त यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या पोलीस स्टेशनच्या मंदिरामध्ये येतात आणि आशीर्वाद घेतात। आणि म्हणून या महाप्रसादाचं एक आगळं वेगळं आयोजन या नाशिक जिल्ह्यातील या निफाड पोलीस स्टेशनमध्ये केलं जातं। जे अधिकारी या ठिकाणी येतात अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करतात। याही वेळेस आमचे मार्गदर्शक आदरणीय PI साहेब, महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाप्रसादाचं आयोजन केलं आणि म्हणून निफाडकरांच्या वतीनं साहेबांचंही मनापासून आम्ही आभार मानतो आणि सर्वांना भगवान श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। यावेळी निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक बापूसाहेब महाजन, PSI पठारे, API पाटील, पोलीस गोपनीय विलास बिडगर, पोलीस गोपनीय ज्ञानेश्वर सानप, पोलीस हवालदार राजू मनोहर, पोलीस हवालदार सांगळे, पोलीस हवालदार साळवे, पोलीस हवालदार सारंगधर, पोलीस हवालदार बारहाते, मुकुंद होळकर, मधुकर शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सातपूर कॉलनीतील प्रसिद्ध गौराई भजनी मंडळाचा दत्त जन्मावर आधारित भव्य भजन संध्या कार्यक्रम देखील आयोजित केला होता।
सातपूर पोलीस ठाण्याच्या विविध पोलीस अधिकाऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेतला असून सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व भाविकांनी देखील दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतलाय। आजचा श्री गुरुदेव दत्त महाराजांची ही जयंती आणि सातपूरकरांचा उत्साह तसेच आमचे पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार आणि अधिकारी यांचा उत्साह, भजनी मंडळ, महिला मंडळ यांचं, बहुराय भजनी मंडळ यांचा उत्साह म्हणजे सर्वांना ह्यांना बघून सर्वांचा द्विगुणच झालेला आहे उत्साह। आणि बऱ्याच वेळेला असं होतं की काही ठिकाणी मंदिर असतात, त्या ठिकाणी आरती होत नाही वगैरे काही नसतंय, परंतु हा जो उत्साह आहे याला गावकऱ्यांचं जो सहकार्य मिळतं, भजनी मंडळांचं सहकार्य मिळतं आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि हे पोलीस स्टेशन नसून आपल्या तक्रारी सोडवण्याचं किंवा या ठिकाणी जे काही तुमच्या तक्रारी असतात त्या सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि आम्ही जे काही कार्य करत असतो ते सर्व आपल्या सहकार्यानेच करत असतो। तरी या ठिकाणी आजचा जो हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे दत्त जयंतीचा, या निमित्ताने मी सर्व भाविक मंडळींना, सर्व भजनी मंडळींना, सर्व सातपूरकर वासियांना, तसेच पत्रकार बांधवांना देखील या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्ता यावे हो यावे, आम्हाला दर्शन द्यावे, अशा जयघोषात दत्त जन्मोत्सवाचा पाळणा करत भजन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। याचबरोबर चांदवड येथे दिनांक 19 डिसेंबर पासून 27 डिसेंबर पर्यंत दिंडोरी प्रणीत चांदवड श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात विविध कार्यक्रम करून दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। दत्त जयंतीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सोहळा पार पडला असून दत्त जन्म सोहळा देखील साजरा करण्यात आला। श्री स्वामी समर्थ चांदवड येथे स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्त जयंतीनिमित्त हा सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। येथे 7 दिवस अखंड पारायण करण्यात आले। वीणावादन, दुर्गा सप्तशती वाचन, श्री स्वामी समर्थ वाचन अशी सेवा करण्यात आली आणि आज भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। भंडाऱ्याच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता झाली श्री स्वामी समर्थ। या सप्ताहामध्ये पुण्याह वाचन व 9 मंडळांची मांडणी करून श्री गणेश याग, गीता याग, श्री स्वामी समर्थ याग, चंडी याग, रुद्र याग करण्यात आले। संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होऊन स्थापित देवता पूजन, बलिपूजन, पूर्णाहुती, वासोरधरा, श्रेयदान, यजमान, अभिषेक, विभूती धारण, परिस्तरण, परिसमोहन व पर्युक्षण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व आबालवृद्ध, महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी आपला अनमोल सहभाग नोंदवला। योगेश कर्डिलेसह परमेश्वर आंधळे व आनंद बडोदे, दक्ष न्यूज, निफाड, सातपूर, चांदवड। दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष।